नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपल्याकडे जे शेतकरी आलेले आहेत, तर सर आपण कुठून आलेले आहेत? देवगाव रंगारी कन्नड तालुका. देवगाव रंगारी कन्नड तालुका. आपण देवगाव रंगारी बरं काय नाव आपलं? चंद्रबान हरिचंद गोरे. गोरे साहेब. आणि आपलं रामदास सळवा गोरे. बरं. तर आपण काय उद्देशाने आले होते नेमकं? हे म्हणजे आम्हाला बगीच्या पायासाठी चालतो मुद्दाम इकडं. हा बरं फळाची क्वालिटी हा. क्वालिटी पाहण्यासाठी आणि बगीचा पाहण्यासाठी. बरं. मग आता बघितला आपण बगीचा, कसा वाटला? एकच नंबर चांगला आहे. एक नंबर. बरं, आपण सर्व बाग बघितले? हा, पूर्ण Total? बघितला. 4 गोबरे आणि 4 प्रकारचे बाग दाखल तुम्हाला. 15x15 लागवड दाखवली, 20x10 दाखवली, 17x17 दाखवली. आणि एक 30 वर्षाचा हा. बगीचा आहे, तो पण दाखवला. तो पण बघितला. त्याला बघून कसं वाटलं तुम्हाला? नाही 30 वर्षाचं बगीचा म्हणजे ते रेकॉर्ड ब्रेक झालं. हा. बरं, त्याचे खोडं आणि झाड कसं होतं? झाड म्हणजे ती लिंबाच्या झाडावानी. लिंबाच्या झाडावाने. आणि आपण सध्या त्याच्यामध्ये गॅप फिलिंग केलेली आहे, तूट सुद्धा भरली, ते सुद्धा बघितलं तुम्ही. क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी एक नंबर होती. एक नंबर. बरं, सगळ्या झाडात फिरलो आपण, पुढं असं वाटलं का नाही, की क्वालिटीमध्ये काही चेंज आहे? एक साईज रफ कातड्याचं कुठंच नाही दिसली मोसंबी. कशी वाटली मग? पातळ कातड्याची मोसंबी. बरं, एकदम चिकना फळ आहे, चोपडा आहे एकदम. आणि पान संख्या किंवा भरपूर आहे. पिवळेपणा काही वाटला का? पिवळेपणा नाही. आणि गळबी नाही. विशेष म्हणजे आम्ही हा. तुमच्या बागाची गळ पायासाठी आलतो. अच्छा. म्हणजे इतक्यातवरून आम्हाला गेल्या वर्षी तुमचं मोसंबी पाहायला नाही भेटली, हा. ट्रीटमेंट घेतल्यामुळं. हा. पण मग आज मुद्दाम पायासाठी आलतो. बरं, आता ह्या वर्षी तुम्हाला काय फरक जाणवला ट्रीटमेंटमध्ये? आमच्या ट्रीटमेंटमध्ये आम्हाला जी झाडं काढायची होती हा, ती आता एकदम अशी क्वालिटी झाली त्याची बी. एकदम ग्रीनरीमध्ये बनले. हा. हा. आणि त्याच्यावर विशेष म्हणजे मिरग्या फुटला खूप, अच्छा. वाकून गेले आता. हा. एक 30-40% फरक झाला का तुम्हाला? आम्हाला 50 ते 60% फरक. 60% पर्यंत. 60%पर्यंत. आमची एक चूक झाली, ती आम्ही मोगड आणला, हा. रोट्या आणला, त्याच्यामुळं हा. मेहनतीमुळे थोडा प्रॉब्लेम हा. अच्छा. जे काय बगीच्यात मेहनत करेल हा. ती तुमच्या मालासारखीच माल आहे अजून. असं आहे का? नाही, काही नाही. अच्छा, म्हणजे जिथं शेड्यूल व्यवस्थित फॉलो झालं हा. तिथं काही अडचण नाही आहे. बरं, तुम्ही समाधानी का आता? आम्ही समाधानी आहे. समाधानी आहे म्हणूनच परत तुम्हाला भेटायला आलो, नाही तर आलो बी नसतो. अच्छा. ठीक आहे, धन्यवाद.